नमस्कार सगळ्यांना, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत आमच्या मांढरदेवी गावात घरापाशी आणि आमच्या घराच्या सभोवतालचा परिसर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. आमच्या तुम्ही पाठीमागे बघू शकता, इथे आमचं घर आहे. आमचे इथं आमचं स्वतःचं आणि आमच्या त्यांचं असं मिळून आमची 3 घरं आहेत. आणि पाठीमागं तुम्ही बघू शकता, पाठीमागं हायस्कूल आहे, इयत्ता 5वी ते 10वीपर्यंतचं न्यू इंग्लिश स्कूल मांढरदेवी. आणि हायस्कूलपासून ते हायस्कूलचे कामं दिसते तिथे. आणि इथून संपूर्ण परिसर हा पुढपर्यंत असा आपली शेती आहे. आणि या शेतीमध्ये आपलं घर आहे. समोर तुम्हाला दिसतंय वरती झाडे दिसत आहेत, स्मशानभूमी आहे. आणि तिथेच पांडवांनी एका रात्रीत बांधलेलं पांडवकालीन महादेवाचं, शंभू महादेवाचं मंदिर आहे. तिथला पण व्हिडिओ मी तुम्हाला नेक्स्ट टाईम दाखवीन. आणि आमच्या घराच्या सभोवताली समोरच खूप मोठं असे दरी आहे. घरापासून समोर गेल्यावर दरी आहे, तुम्ही बघू शकता. खोल अशी दरी आहे. पुढे जो रस्ता गेलेला आहे तो वाडी आणि गाव आहेत. शेवटचं गाव बालेघर म्हणून आहे. आणि ही सह्याद्री पर्वतरांग आहे. आणि खाली जे तुम्हाला दिसत आहे हे जे आहेत ते म्हणजे लिंबाची वाडी, जगलवडी, संपूर्ण खंडाळा तालुका. आणि जे तुम्हाला असं पाण्याचा जो भाग दिसतोय ते आहे धरण आहे ते. आणि संपूर्ण असा तो दिसतोय तो खंडाळा तालुका आहे. आणि खंडाळा तालुक्यात वसलेली छोटी छोटीशी गावं बघू शकता. आपण झूम केलेलं आहे. हा आहे सह्याद्रीची पर्वतरांग मांढरदेवी. आणि इथूनच वरती गेल्यानंतर महादेवाचं मंदिर लागतं. आणि तिथून वरती गेल्यानंतर आमची आई काळूबाई कुलस्वामिनी काळेश्वरी मातेचं मंदिर आहे. आणि तेथे लाखो भाविकांची गर्दी होते दर्शनासाठी. पौष महिन्यात यात्रा असते आणि वर्षाचे 12 महिने सुद्धा खूप खूप गर्दी असते. आणि असा आम्ही स्वतःला आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही निसर्गाच्या सान्निध्यात राहतो, सह्याद्रीच्या या पर्वतरांगेवर राहतो. आणि ते एक नशीब म्हटलं पाहिजे. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस चालू आहे. थोडासा पाऊस उघडलेला आहे, पण सगळीकडे हिरवागार निसर्ग. आपले घरी गुरं असतात, त्या गुरांना चालण्यासाठी खूप मोठं असं गवत वगैरे वाढलेलं आहे बघा, बघू शकता. आणि गुरांना खाण्यासाठी पण भरपूर झालेला आहे चारा वगैरे. आणि पाऊस उघडलेला आहे, वरती बघताय तुम्ही ढग चाललेले आहेत. असं सुंदर निसर्गरम्य परिसर. आणि आमच्या घराच्या सभोवतालचा परिसर आहे. आता आपल्याला इथं झाडं लावायचे वगैरे भरपूर, थोडासा वेळ आहे, नियोजन करावं लागणार आहे. झाडं लावल्यानंतर अजून परिसर शोभा येणार आहे. चला तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा, लाईक करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत जाईल. धन्यवाद.